नमस्कार, मी हर्षदा म्हस्के, कोपरगाव येथून रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे आरोग्य सल्लागार म्हणून काम करते। तर काही दिवसांपूर्वी सुनील जानराव सर यांना आपण अमृत ज्यूस दिलं होतं। तर ते अमृत ज्यूस कशासाठी दिलं होतं आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय फरक पडलाय हे आपण त्यांच्याकडून ऐकूया। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। तुमचं नाव सांगा। सुनील मुक्ताराम जानराव। सर, तुम्हाला अगोदर काय त्रास होता? अगोदर भाकर जात नव्हती, मग भाकर वाढली आता। बर, अमृत ज्यूस घेतल्यानंतर तुमचं जेवण वाढलंय, बरोबर? अगोदर किती वेळा जेवण करायचे? एकच वेळेस। एकच वेळेस करायचे। किती पोळ्या खायचे? भाकर चपाती? एक पोळी। एक पोळी खायची फक्त। आणि आता 3 3.5। 3 3.5। आणि किती वेळा जेवण करता? 3 वेळेस। 3 वेळेस। अरे वा वा। आणि किती दिवस झाले अमृत ज्यूस चालू करून? 15 दिवस झाले। 15। एक बॉटल संपली तुमची। आणि तुम्ही इथून पुढे पण घेणार आहे अमृत ज्यूस? तुम्हाला काय वाटतं, इतर लोकांनी अमृत ज्यूस घेतलं पाहिजे की नाही? घेतलं पाहिजे वाटतं ना? तर बघा, जानराव सरांना 15 दिवसामध्ये इतका सुंदर रिझल्ट आलेला आहे की ते एकच वेळेस जेवण करायचे आणि 1 ते 1.5 पोळी जेवण जायचं। आता ते 3 वेळेस जेवण करतात, 2-3 पोळ्या पोटभर जेवण करतात। आणि अजून 3 महिन्यानंतर अजून एक आपण व्हिडिओ बनवणार आहे, त्यावेळेस सुनील जानराव सर एकदम हेल्दी असणार आहेत। तर थँक्यू सो मच सर। धन्यवाद। धन्यवाद।